नमस्कार, माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला कोळंबीचा मसाला करून दाखवणार आहे। कोळंबीचा मसाला कसा करायचा, कोळंबी कशी साफ करायची आणि कोळंबी वातड होऊ नये म्हणून काय करावे याची सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। मी इथे अर्धा किलो कोळंबी घेतलेली आहे। कोळंबी आपल्याला कोळंबीवाले सोलून देतात, त्यानंतर ही जवळपास 300 ते 350 ग्रॅम आहे। आता ती कशी साफ करायची ते आपण बघूया। बघू शकता हा मधला धागा, असा काळा धागा आपण यामधला काढून टाकायचा आहे। त्यासाठी चाकूने असा वरच्या बाजूने अलगद काप देऊन घ्यायचा आहे आणि या पद्धतीने असं धागा ओढून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने आता सर्व कोळंबी आपण साफ करून घेऊया। धागा काढला नाही तर ती कोळंबी कडवट लागते, त्यामुळे अशा पद्धतीने कोळंबी साफ करून घ्यायची आहे। बघू शकता आता याच पद्धतीने मी तुम्हाला आणखी एक कोळंबी साफ करून दाखवते। अशा पद्धतीने चाकूने कट देऊन घ्यायचा आहे। व्यवस्थित कडेपर्यंत छान कट देऊन घ्यायचा आहे। बघू शकता अगदी सहज अशा पद्धतीने ओढून धागा काढून घ्यायचा आहे। आता याच पद्धतीने मी सर्व कोळंबी साफ करून घेणार आहे आणि स्वच्छ धुवून घेणार आहे। 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। कोळंबीतले सर्व धागे काढून मी 2-3 पाण्याने स्वच्छ कोळंबी धुवून घेतलेली आहे। आता त्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकूया, 1 चमचा धना पावडर टाकूया आणि चवीपुरतं मीठ टाकूया। मी इथे रेडीमेड आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे, तुम्ही ती मिक्सरमध्ये सुद्धा तयार करून घेऊ शकता। आता ही जवळपास 1 चमचा यामध्ये टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता हे सर्व व्यवस्थित हाताने असं चोळून मिक्स करून घेऊया आणि अर्धा तास मॅरिनेट करायला झाकण ठेवून बाजूला ठेवून देऊया। आता आपण मसाल्याचं वाटण तयार करून घेऊया। मी इथे अर्धी वाटी सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे। आता हे आपण थोडंसं लालसर होईपर्यंत भाजून घेऊया। खोबरं छान भाजून झालेलं आहे, तर आपण ते एका डिशमध्ये काढून घेऊया। आता याच तव्यावर आपण 2 चमचे तेल टाकून घेऊया। मी इथे 2 मध्यम आकाराचे कांदे उभे कापून घेतलेले आहेत। आता या तेलामध्ये टाकूया आणि आता हा कांदा लालसर होईपर्यंत परतून घेऊया। कांदा 2-3 मिनिट लालसर होईपर्यंत परतून घेतलेला आहे। आता यामध्ये टोमॅटो घालूया। मी एक अर्धा टोमॅटो उभा कापून घेतलेला आहे, तो सुद्धा यामध्ये टाकून परतून घेऊया। आता यामध्ये अगदी थोडंसं मीठ टाकूया, त्यामुळे कांदा टोमॅटो लवकर परततो। कांदा टोमॅटो छान लालसर होईपर्यंत आता परतून घेऊया। कांदा टोमॅटो छान परतून झालेला आहे, त्यामध्ये 15 ते 20 लसूण पाकळ्या टाकून परतून घेऊया। अगदी 2 मिनिटापर्यंत आपण छान परतून घेऊया आणि आता यामध्ये मुठभर धुवून घेतलेली कोथिंबीर कापून टाकूया आणि मिक्स करून घेऊया। आणि आता हा मसाला आपण एका ताटामध्ये काढून घेऊया आणि आता हा मसाला थंड झाल्यानंतर थोडंसं पाणी घालून याची बारीक अशी मिक्सरमध्ये पेस्ट करून घेऊया। बघू शकता मिक्सरमध्ये बारीक अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे। कोळंबी आता अर्धा तास मॅरिनेट करून घेतलेली आहे। मी इथे कढई घेतलेली आहे। आता त्यामध्ये 2 ते 3 टेबलस्पून तेल घालूया। तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे आणि आता त्यामध्ये थोडी थोडी कोळंबी घालून 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायची आहे। बघू शकता अशा पद्धतीने हाय टू लो फ्लेमवर कोळंबी तळून घ्यायची आहे। कोळंबी आता छान फ्राय झालेली आहे। आता ती आपण एका ताटामध्ये काढून घेऊया। आता याच पद्धतीने 2-3 बॅचमध्ये आपण कोळंबी तळून घेऊया। एकदम सगळी कोळंबी एकदम टाकली तर ती तुटू शकते, त्यामुळे अशा पद्धतीने थोडी थोडी करून कोळंबी मी तळून घेणार आहे। सर्व कोळंबी मी अशी फ्राय करून घेतलेली आहे। आता त्याच तेलामध्ये मी वाटण टाकून घेतलेलं आहे।
आता हे वाटण चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेऊया। वाटण 3-4 मिनिटे छान परतून घेतलेलं आहे। आता यामध्ये मी इथे 2 चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर आणि 3 चमचे घरगुती मसाला घातलेला आहे। काश्मीरी लाल मिरची पावडर घातल्यामुळे कोळंबी मसाल्याचा कलर खूप छान येतो। आता हे मसाले व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि परत एकदा परतून घेऊया। आता यामध्ये तळून घेतलेले प्रॉन्स म्हणजेच कोळंबी घालूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया। अगदी हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे कोळंबी तुटणार नाही। आणि या पद्धतीने अगोदर कोळंबी तळून घेतल्यामुळे अजिबात वातड होत नाही। आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया। मॅरिनेट करताना आपण मीठ घातलेलं आहे, त्यामुळे त्याच्या अंदाजाने तिथे मीठ घालायचं आहे। आणि आता वरून कापलेली कोथिंबीर घालूया आणि मिक्स करून घेऊया। आणि आता वरून कडकडीत गरम केलेलं पाणी 2 वाट्या घालूया। तुम्हाला जास्त पातळ हवं असेल तर अजून तुम्ही पाणी वाढवू शकता। गरम पाणी घातल्यामुळे कोळंबी वातड होत नाही। आणि आता व्यवस्थित हलवून घेऊया आणि 7-8 मिनिटं मीडियम फ्लेमवर उकळून घेऊया। कोळंबी 7-8 मिनिटं उकळवून घेतलेली आहे। बघू शकता कोळंबी आता छान शिजलेली आहे, अगदी सॉफ्ट झालेली आहे, अजिबात वातड झालेली नाही। तुम्हाला दाखवते। आता आपण ती डिशमध्ये काढून घेऊया। मस्त चमचमीत आणि टेस्टी असा कोळंबी मसाला प्रॉन्स मसाला तयार झालेला आहे। तुम्ही हा भाकरीबरोबर, चपातीबरोबर, नानबरोबर, भाताबरोबर खाऊ शकता। या पद्धतीने चमचमीत असा कोळंबी मसाला प्रॉन्स मसाला तुम्ही नक्की करून बघा। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।